स्ट्रेस आज कुणालाही विचारलं की मला स्ट्रेस नाही असं म्हणणारा माणूस मला कुठेही आजपर्यंत आत्ता आढळला नाही. प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी स्ट्रेस सारखा आहे. तर या स्ट्रेसचा आपल्या हृदयविकारावर काय परिणाम होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सतत स्ट्रेसमध्ये राहिल्यामुळं हृदयाचे विकार हे जवळजवळ 40 ते 50% वाढतात. सतत स्ट्रेसमध्ये राहणारा आज बाकीच्या कुठल्याही रिस्क फॅक्टरपेक्षा म्हणजे स्मोकिंग, डायबिटीज, हायपरटेन्शन, स्ट्रेस हा अतिशय महत्त्वाचा रिस्क फॅक्टर झालेला आहे. यांच्यामध्ये हृदयविकार होण्याचं प्रमाण हे अतिशय वाढलेलं आहे. स्ट्रेसमुळे नक्की काय होतं तर आपल्या शरीरातले जे बॅड हार्मोन्स आहेत ते TNF अल्फा, इंडोटॉक्सिन 1 आणि 3 हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये वाढतात. आणि जे गुड हार्मोन्स आहेत ज्याला आपण एन्डॉर्फिन्स असं म्हणतो ते अतिशय कमी प्रमाणामध्ये शरीरामध्ये राहतात. आणि माणूस 24 तास कंटिन्युअस बरेच वर्ष स्ट्रेसमध्ये ज्यावेळी राहतो त्यावेळी हृदयाच्या आपल्या शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्या ह्या आकुंचन पावून जातात आणि त्याच्यामुळं होणारं कोलेस्ट्रॉल आणि रक्तामध्ये होणाऱ्या गुठळ्यांचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे हृदयविकार हा फार मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची की स्ट्रेसमुळे जाणारा जो हृदयविकार आहे त्याला ज्यावेळी आपण ट्रीटमेंट करतो तो अनरिस्पॉन्सिव्ह असतो. म्हणजे नॉन स्ट्रेसच्या हृदयविकाराला आपण जे ट्रीटमेंट देतो तो पेशंट आपल्याला रिस्पॉन्स लवकर करतो. आणि जर स्ट्रेसमुळे जाणारा किंवा सतत स्ट्रेसमध्ये असणाऱ्यांना ज्यावेळी हृदयविकार असतो त्यावेळी मात्र तो ट्रीटमेंटलासुद्धा रिस्पॉन्स फार कमी प्रमाणात करतो. मेडिटेशन हा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात चांगला मार्ग आहे आपला स्ट्रेस कमी करण्याचा. कारण शेवटी काय स्ट्रेस म्हणजे आपली विचारांची साखळी आपल्याला तोडायची आहे. त्या प्रत्येक दिवसामध्ये आपण जर 10 ते 30 मिनटं आपल्या विचारांची साखळी मेडिटेशनमुळे तोडू शकलो तर आपल्या शरीरामध्ये स्ट्रेसमुळे होणाऱ्या रोगविकारांचं प्रमाण अतिशय कमी होऊ शकतं. त्यामुळे स्ट्रेस या गोष्टीकडे आपण स्वतःच अतिशय लक्ष देणं गरजेचं आहे.